मनामध्ये भरली. नसेल सांगायचं तर नको सांगू. भेटली होती. आओ ऐका ना, आपण जरा बाळाचा विचार करूया ना आता. तू कर ना, तू कर, विचार कर. कोणी थांबवलंय का तुला? फक्त विचारच कर. काय हो, तुमच्या मनात असून रागच आहे का? मी आता चांगली वागत आहे ना. हे चांगलं वागणे तुझं. हे लतिकाकडे बघ. तिच्याशी मी बोलतो. काय झालं, भरला का लतिकानं हप्ता? नाही आवडलं यार मला विकी. अरे आता ती तिच्याच बँक येते म्हणल्यावर बोल पाय मारलं तिच्या. काय आलं बापू? तुझं तुझ्या संसारासाठीचं डेडिकेशन लय आवडलं मला. एकदा मला बी अशीच पैशाची नड होती. तेव्हा तुझ्या आईनं तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून माझी नड भागवली. हे नवरा बायकोनं एकमेकांसाठी हे करावं लागतं. सगळे दिवस काही सारखे नसतात. आपेचे बी दिवस पालटते. एकमेकांची साथ कधी बी सोडू नका. सुखानं संसार करा. चांगली लेकरं बाळ होत आहेत ना. तुझ्यासारखी विचारी आणि आव्यासारखी धडाडीची. काय भारी होतील ना तुमची पोरं. मी तर त्यांना खांद्यावरती घेऊन असं गावभर हिंडन. आणि मी रिटायर झालो असेल. मला काय दुसरा उद्योग आहे. काय झालं? अहो बापू, दिवसा स्वप्न पाहू नये. म्हणजे उघड्या डोळ्यानं पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. लहान आहे तू म्हणून तर. बरं आता ऐक. हा बोल ना. नाही तुझा ऐकण्यासाठी जन्म झालाय माझा. बोल. हे पाय अभ्या, मी तुझा हप्ता भरला म्हणून तुला उगा एवढं चांगलं वागण्याची गरज नाहीये. अरे मी सगळे पैसे परत घेणार आहे तुझ्याकडून तुझा पगार झाला की. दिन असं वाटतं का तुला? नाही, मी एकदा घेतले की पैसे गेले म्हणून समज. बापूंचं पाहत आहे ना, हिस्ट्री आहे माझी. अभ्या नको ना असं बोलू. खरंय म्हणते ते. पण तुझे पैसे देणार आहे मी आज उद्यामध्ये. अरे घाई नाहीये मला. बेकार वाटतं गेलं ते. रात्रभर झोपलो नाही मी. परके आहे का आपण? माझं माझी जबाबदारी आहे ते. हा पण मी बोलणार आहे आज सरांची. अभ्या तू ना आता पैसे सेव्ह करायला शिक. आले नाही पैसे की खर्च करतो लगे. काय खर्च केला मी? मंगळसूत्र घ्यायची गरज होती आता. होती. काय गरज होती? ते पैसे आता हप्त्याला कामी नसते का आले? मला काय माहिती होतं सर असं करतील. हा भ्या, पण 2 महिन्याच्या हप्त्याची तयारी करून ठेवली पाहिजे का नाही? अहो बापू, अभ्याला ना कळायचं सिरियसनेसच नाही. त्याला काही सांगितलं ना तर एक तर उडवून लावतो, नाही तर चेष्टा करत बसतो. आता एवढी मोठी अकॅडमी सुरू करायची आहे तर मनी मॅनेजमेंट समजलं पाहिजे का नाही त्याला? पण नाही, आले पैसे लगे उधळले. चांगलं सांगत होते त्याला जरा पैशांचं नियोजन कर, तर म्हणे तूच कर. अहो ते स्वतःची कामं त्याला जमली पाहिजे का नाही?
अगं मग तू आहे ना, तू कर त्याच्या पैशाचं नियोजन. कायला मी कायला करू? अगं तू बायको आहे त्याची. आजे खरं सांगू का, अभ्या ना लय आळशी आहे. त्याला ना प्रत्येक गोष्टीसाठी पुश करावं लागतं. स्वतः स्वतः काय बी करणार नाही तो. हा पण धडाडी आहे पोरामध्ये. एकदा शब्द दिला ना म्हणजे दिला, मग मागं नाही हटणार. आता त्या अकॅडमीचं पाना करून दाखवतो का नाही बघ. हाव पण बापू, त्याला पैशाची किंमतच नाहीये. नाही 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 नाही, किंमत नाही असं नाही ते. अगं तो जमीनदाराचा पोरग आहे. आपल्यासारखी मध्यमवर्गीय पैसे जेवढे जपून वापरतात ना, तसं ते नाही करणार. अहो सारखा सारखा हेमीवर वसकत असतो, सारखी टोमणे मारतो, सारखं तुझ्या माहेरी जा म्हणत असतोय. संसार सुखाचा नाही हो त्यांचा. मला बी जाणवतोय बरं का ते. आपल्या पोराचं जास्त चुकतंय. सुनबाई बी जरा विचित्रच वागत आहेत. हे म्हणजे आपलं नाणं बी काही 100 नंबरी नाहीये. हा ना. हे पहिले पिऊन पडत होते, अहो सुनबाई सांभाळून घेत होत्या ना. मग मी यार कळायचं कधी हो, संसार म्हणल्यावर थोड्याफार तडजोडी करावंच लागत आहेत ना. हे मी आपल्याशी कशी बी वागू दे, आपण दुर्लक्ष करू, पण हेमीच्या बायको म्हणून काहीतरी अपेक्षा असतीलच ना. आणि तशा अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बरं. आशुने नवऱ्याचं कर्तव्य करायला पाहिजे, तिच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं. लक्षच देत नाही हा हेमीकडं. सारखं आपलं हाडू तुडूत. कसं आहे, आपण लोकांची पोरं आणतो सून म्हणून आपल्या घरात, आणि ते लेकरू लग्नानंतर आई बापाला सोडतं, त्यांचं घरदार सोडतं. हो एवढंच कशाला, लहानपणापासूनच आपलं नाव सोडतं आणि येताना नवऱ्याच्या दारात संसार करायला. अशाला बायकोकडे लक्ष द्यायला नको. बरोबर आहे तुमचं. तुला कसं हसवील? तुला ते जागतिक जोकर हसवील ना. तुझे पैसे आलेले आधी मला कळतात, मी काढून घेईन. झालं लागला भांडायला. मग तू फणी काढते त्याचं काय? अबे तुला काही कळतं का? बाईक विकणार होता तू, घरी कळलं असतं मग. तू सांगणार आहे? मी कायला सांगू. झालं तर. अरे पण अबे असं किती वेळ आपण घरच्यांपासून लपवून ठेवणार. कधी ना कधी तर कळलंच असतं ना. हे पाय तेव्हा मी पाहिलं असतं काय करायचं ते. हेच आवडत नाही मला तुझं. फक्त वेळ मारून न्यायची असती तुला. मला बी तुझं नाही आवडत आगाऊपणा. आगाऊपणा तू केला बाईक विकून. मग ऍसेट होतं ना ते, तूच बोलली ना. अभ्या नवीन ऍसेट तयार करायला सांगितलं होतं, हाय ते फुंकायला नाही. अर्धवट काहीतरी ऐकून बावळटासारखे निर्णय घ्यायचे. अरे हे असं करायचं नसतं. पैशाचं नियोजन असं होत नाही अभ्या. मूर्ख आहे तू एक नंबरचा. मूर्ख? वयानं मोठा आहे मी. मग वाग ना तसं. होतं माझं प्लॅनिंग सगळं नीट. डोमलाचं प्लॅनिंग, पानसट प्लॅनिंग होतं तुझं. लय रॉग आलाय मला तुझा अभ्या. लय दात नको खाऊ, फुटते. आशू वहिनी, वहिनी ठीक आहे का तुम्ही? कायचं ठीक भाऊजी, कसा राडा गेला भावानं तुमच्या. हा म्हणूनच मी आलोय तुमच्याशी बोलायला. बोलू शकतो का आपण? भाऊजी तुमची इच्छा असेल तर. पण मला माहितीये तुम्ही तुमच्या भावाचीच बाजू घेणार, त्यांनाच पाठीशी घालणार तुम्ही. असं काही करणार नाही मी वहिनी. दादाचं काही चुकलं असेल ना, त्याच्या वतीनं मी मागतो तुमची माफी. मग तर झालं. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना वहिनी त्याच्यात. आपण एक फॅमिली आहे की नाही? हा, आणि नवरा बायको मध्ये थोड्या कुरबुरी होतेच की नाही का? थोडी कुरबुर. भाऊजी मागच्या वेळेला हात उचलला यांनी माझ्यावर, उद्या येऊन गळा कापल माझा. वहिनी हे बघा,
दादानं हात उचलला हे चुकलंच आहे त्याचं. पण आपण सगळं शांतपणे बोलू ना नीट. हा नको भाऊजी, माझं डोकं नाही ठिकाणावर. हो ग, मी तुम्हाला काय